देशसेवेसाठी IAS अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगून आदिवासी भागातला सुमिता विनोद गेडाम पुण्याला शिक्षणासाठी आलेली आहे आणि मॉडर्न कॉलेजमध्ये मोठ्या उमेदीनं आणि जिद्दीनं ती सध्या शिक्षण घेतेय। मात्र मराठवाड्यामधल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी असलेल्या तिच्या कुटुंबाचा आर्थिक कणा मोडलाय। त्यामुळे पुढचं शिक्षण होणार की नाही याची चिंता सुमित गेडामला सतावतीये। फक्त लढ म्हणा या आमच्या खास कार्यक्रमामध्ये नजर टाकूया सुमिता गेडामच्या शिक्षणासाठीच्या या संघर्षावर। नांदेड जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या किनवट तालुक्यातील जावरला गावातून सुमिता गेडाम शिक्षणासाठी पुण्यात आली आहे। IAS होण्याचं तिचं स्वप्न आहे। मात्र अतिवृष्टीने संपूर्ण शेती पाण्याखाली गेली। सोयाबीन कपाशीचं पिकांसह जमीनही खरडून गेली। कुटुंबावर आर्थिक संकट कोसळलंय। त्यामुळे पुण्यात शिक्षण घेणाऱ्या सुमिताला पुढील शिक्षण कसं पूर्ण करायचं याची चिंता सतावतीये। टेन्शन तर खूप जास्त येते। म्हणजे घरच्यांना आपण बोलू पण नाही शकत ना की आम्हाला पैसे द्या। इवन मी सुद्धा घरी बोलत नाही की बाबा पैसे द्या वगैरे असं, कारण मी कधी पण माझी ताई एक खंबीरपणे म्हणजे असं उभं राहते माझ्या पाठीमागे की सोनू ठीक आहे, आपण काहीतरी करू, काहीतरी होईल। पुण्यातील मॉडर्न कॉलेजमध्ये सुमिता TYBAचं शिक्षण घेतेय। त्यामुळे त्याचं शिक्षण पुढे सुरू ठेवण्यासाठी गरज आहे ती तुमच्या मदतीची। तुम्ही थेट सुमिताच्या बँक खात्यात पैसे पाठवू शकता। सुमिता विनोद गेडाम बँक खाते क्रमांक आहे 352982835590। IFSC कोड आहे SBIN 0006437। शाखा मांडवी। आणि सुमिताचा जीपे क्रमांक आहे 9356851558। शेतकऱ्याच्या लेकीचं अधिकारी होण्याचं स्वप्न आहे। तिचं हे स्वप्न तुमच्या आर्थिक मदतीनं पूर्ण होऊ शकतं। त्यामुळे सुमिताला सढळ हातांनी मदत करा। निलेश खरमरे, झी 24 तास, पुणे।